दीप्ती मगर चौधरी हिला 3 वर्षाच्या बाळाला डोळ्यासमोर ठेवून एका खोलीत आत्महत्या करावी लागली. तिचं काय एवढं चुकलं होतं की त्या चुकीमुळे तिला एवढ्या टोकाचा निर्णय घ्यावा लागला. अनेक नेते येऊन गेले, अनेक लोकांनी त्यांचं सांत्वन केलं, परंतु आजही त्यांना न्यायासाठी भांडावं लागतंय, न्यायासाठी बोलावं लागतंय. आज आपण त्यांच्या कुटुंबातले, त्यांचे इतर नातेवाईक आहेत, आज आपण त्यांच्या आईवडिलांशी न बोलता इतर नातेवाईकांशी आपण बोलणार आहोत. कारण त्यांचा एक सूर येतोय की अजून ते आरोपी का अटक झाले नाहीत. कारण 2 आरोपी ताब्यात आहेत, 2 आरोपी अजूनही ताब्यात नाहीत. तर ताई, काय वाटतंय तुम्हाला, काय म्हणणं? काय बोलण्यासारखं म्हणजे 13 दिवस झाले. आम्ही सुरुवातीचे 4-5 दिवस सगळ्यांनी सपोर्ट केलाय किंवा पोलिसांनी की आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहे ताई, तुम्ही जरा हे करा, वाट पहा किंवा काय. पण आज 13 दिवस उलटून गेलेत. ज्यावेळेला ज्याची मुलगी गेली आहे तिच्या आई वडिलांकडे ज्यावेळेला पाहत होतो एक हळहळ की आता त्यांनी मुलीचं सांत्वन म्हणजे मुलगी गेली ह्याचं दुःख हे करायचं की आंदोलनं करायचे का पोलिसांच्या खेट्या घालायच्या की हॉस्पिटलमध्ये कुठल्या जायचं का त्या मुलीला बघायचं जी आमच्याकडे आता 2.5 वर्षांचं बाळ आहे तिचं. करायचं काय आई वडिलांनी? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की अजून एवढी दिरंगाई का होते? सिस्टीम इतकी पुढे गेली, आम्ही सगळ्या गोष्टी पाहू, आम्ही सगळ्या गोष्टी करू, न्याय देऊ. कुठे न्याय? 13 दिवस झालेत, 14 दिवस झालेत, नाही वाटत आहे की कुठे न्याय मिळेल किंवा मिळतोय. का 13 दिवस लागले? मी मागेही बोलले होते असं सगळ्यांसमोर की 4 लोकांबद्दल कंप्लेंट केली आहे, 2 लोक आली आहेत, ती पण त्यांच्या मनाने आली आहेत. अजून 2 लोक आरोपी आहेत नाहीये ते नंतर ठरवू, पण आहेत कुठे ते? माझा एक मुद्दा आहे की 4 आरोपी होते, 4 पैकी 2 आरोपी पण नाही म्हणता येणार, मी नाही म्हणू शकत ते. पण जर आम्ही त्यांच्याबद्दल कंप्लेंट केली आहे तर ते पकडले गेले पाहिजे नाहीत. त्यांनी मनाने यावं किंवा जर नाही येते तर पोलिसांनी तिथपर्यंत. एवढी सिस्टीम आपली कमकुवत आहे की आपण पोहोचू शकत नाही. प्रश्न आहे आमचा. आणि आम्हाला आंदोलन करायला किंवा मुलीच्या आई वडिलांना आंदोलन करण्यासाठी भाग नका पाडू. ऑलरेडी खूप सारं ते सहन करतायत. आम्हाला आंदोलनापर्यंत जायला लावूच नये अशी आमची इच्छा आहे. या ताईंचं म्हणणं आहे की आम्हाला आंदोलनापर्यंत जाऊ देऊ नका. कारण फिर्यादीमध्ये ज्या 4 आरोपींची नावं दिलीत त्या म्हणतात ते आरोपी आहेत किंवा नाहीत हे आम्ही ठरवू शकत नाहीत. परंतु फिर्यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांना पकडणं, त्यांना अटक करणं, त्यांची चौकशी करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये ते कायदा हातात घेण्याच्या तयारीत नाहीत. परंतु जर त्यांना न्याय मिळाला नाही तर मात्र त्यांना संविधानाच्या मार्गानं आंदोलनाला उतरावं लागेल. ही पोलिसांसाठी लाजिरवाणी गोष्ट असेल, प्रशासनासाठी अत्यंत गंभीर असेल. ताई, काय म्हणणं आहे तुमचं, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की इतके दिवस झाले तरी सुद्धा ते 2 जण जे बाहेर फिरतायत त्यांना आम्हाला अटक झाली पाहिजे असं आमचं प्रांजळ मत आहे. कारण का हे असं आम्ही किती दिवस, आता आई ऑलरेडी खूप दुःखात आहे आणि ह्याच्यामध्ये या दुःखामध्ये आम्हाला काहीतरी टोकाचं पाऊल किंवा काहीतरी पाऊल उचलायला कुणी भाग पाडू नये असं आम्हाला वाटतं. थोडंसं लक्ष देऊन जातीनं आणि थोडंसं एक स्वतःचं काहीतरी आहे ह्या दृष्टीनं तुम्ही लक्ष घाला, हीच आमची विनंती आहे. एवढे दिवस होऊन पण ते बाहेर फिरतायत म्हणजे ते घाबरत नाहीयेत पोलिसांना वगैरे की किती काय म्हणतात फ्रीली वगैरे सिस्टम पोलिसांवर कायद्याची भीतीच नाही उरली असं वाटतंय हे ते बघून. आता जेवढं घडलंय त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि योग्य तो न्याय आमच्या ताईंना द्यावा हीच इच्छा आणि अपेक्षा. दीप्ती मगर चौधरी हिला 3 वर्षाच्या बाळाला डोळ्यासमोर ठेवून एका खोलीत आत्महत्या करावी लागली. तिचं काय एवढं चुकलं होतं की त्या चुकीमुळे तिला एवढ्या टोकाचा निर्णय घ्यावा लागला. अनेक नेते येऊन गेले, अनेक लोकांनी त्यांचं सांत्वन केलं, परंतु आजही त्यांना न्यायासाठी भांडावं लागतंय, न्यायासाठी बोलावं लागतंय. आज आपण त्यांच्या कुटुंबातले, त्यांचे इतर नातेवाईक आहेत, आज आपण त्यांच्या आईवडिलांशी न बोलता इतर नातेवाईकांशी आपण बोलणार आहोत. कारण त्यांचा एक सूर येतोय की अजून ते आरोपी का अटक झाले नाहीत. कारण 2 आरोपी ताब्यात आहेत, 2 आरोपी अजूनही ताब्यात नाहीत. या संदर्भात आपण त्यांच्या कुटुंबातले, त्यांच्या नातेवाईकांशी बोलणार आहोत. ताई, मला एक सांगा, तुम्हाला काय म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे की काय व्हायला पाहिजे होतं? ऍक्च्युली आपण 4 जणांच्या विरोधात आपण त्यांची कंप्लेंट केलेली आहे. ते सुद्धा 2 दिवसानंतर 2 जण आले, रिसिव्ह झाले, पण 2 जण अजूनही मिळत नाहीयेत. पोलीस सांगतायत आम्ही बघतोय, शोधतोय, पण इतका वेळ का? आज जवळजवळ 14 दिवस झाले, का मिळत नाही हे 4 जण? का म्हणजे एवढा वेळ का लागतोय? 4घांना वेळ का लागतोय ते तुमच्या काय मनात भावना आहेत?
आमच्या सगळ्यांच्या मनातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न हाच आहे की ह्या गोष्टीला आता 13 दिवस उलटून गेलेले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की उद्यापर्यंत ते तुम्हाला ते राहिलेले 2 आरोपी आपण कस्टडीत घेऊ, असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. तरी सुद्धा इतकी दिरंगाई का केली जात आहे? अजून पण ते 2 आरोपी मोकाटच फिरतायत. का त्यांना अजून अटक झालेली नाही? हा आमच्या घरातील सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर प्रशासनाने किंवा पोलिसांनी आम्हाला द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. मगर कुटुंबियाला न्याय द्यावा ही त्यांची माफक अपेक्षा आहे. नसेल तर या लोकांना कायद्याला संविधानाला धरून आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावं लागेल. हे खरंच दुर्दैवी असेल, कारण कुटुंबावरती एवढा मोठा आघात झाला आणि त्याच्यानंतरही आंदोलन करून न्याय मागायचा हे कितपत योग्य असेल याचा विचार प्रशासनानं पोलिसांनी करावा.